26 अलीपूर या ठिकाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो महापरिनिर्वाण आहे त्यांचा डेट जो आहे तो 6 डिसेंबर 56ला झाला. तर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जर 10, 12, 15 वर्ष आपल्यात राहिले असते तर ते या देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा होऊ शकले असते. परंतु बाबासाहेब आंबेडकर लवकर आमच्यातून निघून गेले. पण मराठी हिंदी इतर सगळे मराठी माणूस हिंदी बोलतो. गावातली भगिनी जरी गेली तरी हिंदी बोलते. गावातल्या महिलाच्या शाळेमध्ये गेलेल्या नाही आहेत. त्यांना मोबाईल नंबर विचारलं तर इंग्लिशमध्ये सांगतात की 92134678 वगैरे अशा त्या इंग्लिशमध्ये बोलतात. त्यामुळं सांगायचं एवढाच आहे की अनावश्यक इश्यूंवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही. राज ठाकरे आमचे मित्र आहेत. राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला पाठिंबा दिला पण तेवढा काही फायदा आम्हाला झाला नाही. पण विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसतानाही आम्ही एवढ्याच जागा निवडून आणलेली आहे. त्यामुळं 237 जागा ज्या आहेत त्या विधानसभेत आम्ही निवडून आणल्या. मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊ नये. म्हणजे एक तर ते 2-3 वेळा तिथे जाऊन आलेले आहेत. पण मी मात्र अजून त्या ठिकाणी गेलो नाही आहे. त्यामुळं ठीक आहे, मित्र म्हणून जायला हरकत नाही आहे. पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती कोलॅप्स करण्याचा प्रयत्न करणं. सगळ्या बँकांमध्ये अधिकारी बदलून येतात. सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात, नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना मराठी तुम्ही बोला आणि सगळा कारभार मराठीमध्ये करा. ही राज ठाकरेंची भूमिका अत्यंत अयोग्य आहे. या भूमिकेला आमचा पूर्णपणे विरोध आहे.